नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? सीएम फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वी समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट सांगितली पडद्यामागची कहाणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंत्री हसन मुश्रीफ व माझी युती घडवून आणली. ते कागलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कागलमध्ये येत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे जनतेचे राजे होते. त्यांच्या कार्याने त्यांनी कागलसह कोल्हापूर जिल्ह्याचं नाव देशातच नव्हे तर जगात अजरामर केले. या महान ऋषितुल्य राजांचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम न भूतो न भविष्यती करूया असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल नगर परिषदेतर्फे बॅरिस्टर खर्डेकर चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे. या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 9 रोजी होणार आहे. तसेच यावेळी श्रीमंत हिंदूराव घाटगे विद्या मंदिरच्या नूतनीकरण इमारतीचा लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळावाही होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, युवराज पाटील, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, चंद्रकांत गवळी, विकास पाटील, शशिकांत खोत, मुख्य अधिकारी अजय पाटणकर, प्रकाश गाडेकर, सुशांत कालेकर, अरुण गुरव, रणजित पाटील, बाणासू माळी, आनंदा पसारे आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी स्वागत केले. नगराध्यक्ष सविता माने यांनी प्रास्ताविक केलं. विजय काळे यांनी सूत्रसंचालन केले तर दीपक मगर यांनी आभार मानले.